चोपडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांची नुकसानीची केली पाहणी। प्रशासनास तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले। चोपडा तालुक्यात दिनांक 26 फेब्रुवारी रोजी अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने तालुकाभरात शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे फार मोठे नुकसान झाल्यामुळे दिनांक 27 रोजी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सकाळपासूनच प्रांताधिकारी अमळनेर महादेव खेडकर व तहसीलदार भाऊसाहेब थोरात व कृषी अधिकारी दीपक साळुंके व सर्व कृषी सहाय्यक तलाठींसह अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करून संबंधित प्रभागातील कृषी सहाय्यक व तलाठींना 24 तासात पंचनामे करून तलाठी ऑफिस व ग्रामपंचायतीत लावण्याचे सांगितले। तसेच ज्यांच्या पिकांचे नुकसान झाले असेल त्यांनी ऑनलाईन तक्रार नोंदणी करावी व ऑनलाईनसाठी काही अडचण असेल तर ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचे निर्देश संबंधित विमा कंपनी यांना दिले। तसेच सर्व तलाठी व कृषी सहाय्यक व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले। त्याप्रसंगी अमळनेर प्रांताधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, दीपक साळुंके, कृषी अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार सभापती नरेंद्र पाटील, संचालक शिवराज पाटील, विजय पाटील, रावसाहेब पाटील, गोपाल पाटील, किरण देवराज, राजेंद्र पाटील, पप्पू भारडू, नाना अहिरे, प्रताप पाटील, नितीन पाटील व अवकाळी पावसाने नुकसान झालेले शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते। समाधान पाटील, तुम्ही यांना समजा ऑनलाईनला जर त्यांच्या कंप्लेंट नाही झाल्या तर ऑफलाईन कंप्लेंट घ्या यांच्या, तुम्ही त्यांना नंतर विमा देत नाही तर तुमचा प्रतिनिधी सांगतोय की मला ऑफलाईन नाही सांगितलंय म्हणून ऑनलाईन। हे बघा समाधान पाटील, सर्वांचं ऑनलाईन नाही झालं, तुमच्या साईडला कधी प्रॉब्लेम आला, ती स्लो डाऊन झाली, रजिस्टर नाही झालं तर जबाबदारी कोण घेईल? हा, आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर हे झालंय तर सर्व शेतकरी एकाच वेळेला तुम्हाला 48 तासात पॉसिबल आहे का? करायला तुमच्या सर्व लोकांना सांगा तुम्ही, असं नाही को व्हायला की बा ऑफलाईन झालं नाही, ऑनलाईन झालं नाही, मग ऑफलाईन पण झालं नाही, आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं कामा नाही। बरं, तुमचे कृषी हे बघा, ते कृषी अधिकारी पण आहे, प्रांत साहेब पण आहेत, तहसीलदार साहेब पण आहेत, सर्व माझ्या बरोबर आहे। तुम्ही तुमच्या संबंधित अधिकाऱ्यांना खाली इन्स्ट्रक्शन द्या, तुमच्या त्या खाली जे एजंट आहे त्यांना, की जर ऑनलाईन नाही झालं तर त्यांच्या ऑफलाईन मध्ये तुम्ही घेऊन ठेवा म्हणून। सर्वांना सांगा समाधान पाटील। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी हेमकांत गायकवाड, चोपडा।